नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला पण प्रकरण 3 मधील हा जो भाग आहे तो संपवलेला होता आणि दुसरा बी हा घटक आपण सुरू केलेला होता. त्यामध्ये आपण म्हणजे प्रकरण तिसरं जे आहे ते आपल्या सेवा क्षेत्राशी संबंधित आहे. सेवा क्षेत्रामध्ये घटकात किंवा पहिल्या घटकामध्ये आपण सेवा क्षेत्र म्हणजे काय नाही, सेवा क्षेत्राचे वाढते महत्त्व हा भाग पाहिलेला होता. त्यानंतर पाठीमागच्या लेक्चरला आपण जो बी हा घटक आहे, दुसरा घटक, तो सुरू केलेला होता आणि त्यामध्ये आपण भारतातील बँका किंवा बँक व्यवसाय आणि बँक व्यवसायाचे महत्त्व हा भाग आपण कालच्या लेक्चरला पाहिलेला होता. म्हणजेच भारतातील जे बँकिंग क्षेत्र आहे त्या बँकिंग क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं काय महत्त्व आहे तो भाग आपण पाहिलेला होता. कारण बँका, विमा कंपन्या हा सेवा क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो आणि त्यामुळे आपल्याला या दुसऱ्या घटकामध्ये भारतातील बँका आणि विमा व्यवसाय असे 2 भाग आपल्याला बी या घटकामध्ये पाहायचे आहेत. तर आपण कालच्या भागामध्ये बँकिंग क्षेत्र पाहिलेलं होतं आणि आज आपण विमा क्षेत्र किंवा विमा व्यवसाय हा भाग पाहणार आहोत. भारतातील विमा व्यवसाय, विम्यालाच इन्शुरन्स असं म्हटलं जातं. आज सगळीकडे आपण विमा किंवा इन्शुरन्स हा माणसाच्या जीवनामधला एक महत्त्वाचा भाग असलेला आपण पाहतोय आणि त्यामुळे विमा उतरवणे किंवा इन्शुरन्स उतरवणे हा जो भाग आहे तो आज नवीन नाही तर सगळीकडे तो स्वीकारण्यात आलेला आहे. विमा हा सामाजिक सहकार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण विमा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक सहकार्य करणे हा उद्देश असतो. मानवाच्या जीवितास किंवा मालमत्तेस हानी किंवा धोका निर्माण झाल्यास त्याला संरक्षण अथवा सुरक्षितता मिळावी या हेतूने विमा व्यवसाय अस्तित्वात आलेला आहे. म्हणजेच सामाजिक सहकार्य करणे हा विमा व्यवसायाचा मुख्य हेतू आहे. म्हणजे हा एक समाजकार्याचा भाग मानला जातो आणि त्या अनुषंगानं ही विम्याची सेवा पुरवली जाते. आपण पाहतो की आपल्या जीविताला किंवा मालमत्तेला कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने सातत्याने हानी किंवा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. मग आपल्या जीवितास म्हणजेच आपल्या जीवास किंवा आपल्या जीवनाला काही धोके निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ अपघात, आजारपण आहे आणि या अनुषंगानं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते. जर मृत्यू झाला तर आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावं, आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या हेतूने लोक किंवा व्यक्ती विमा उतरवण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणजे जर असं काही घडलं किंवा अपघात झालेला आहे आणि त्याच्यातून जर अपंगत्व निर्माण झालं तर त्या व्यक्तीला, म्हणजे ज्या व्यक्तीने विमा उतरवलेला आहे त्या व्यक्तीला विमेदार असं म्हटलं जातं. म्हणजे विमेदार आहे आणि तो आजारी पडलेला आहे किंवा त्याचा अपघात झालेला आहे आणि त्याच्यातून त्याला अपंगत्व आलेलं आहे तर त्यालाही नुकसान भरपाई विमा कंपनीकडून दिली जाते. म्हणजे विमेदाराला किंवा विमेदाराच्या पश्चात विमेदाराच्या कुटुंबाला संरक्षण देण्याचा प्रयत्न हा विमा महामंडळाकडून केला जातो. ज्या पद्धतीने आपल्या जीवितास धोका निर्माण होत असतो त्याच पद्धतीने आपल्या मालमत्तेसुद्धा हानी किंवा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. मग त्याच्यामध्ये आपली मालमत्ता म्हणजे आपली स्थावर मालमत्ता असेल, उदाहरणार्थ पिकांना धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे शेतीचं नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर घराचं नुकसान होऊ शकतं, घराची पडझड होऊ शकते. उदाहरणार्थ पूर आहे किंवा भूकंप आहे यामध्ये घराची पडझड होऊ शकते किंवा कारखाना असेल तर कारखान्याची पडझड होऊ शकते. म्हणजे अशा आपली ही जी स्थावर मालमत्ता आहे त्या स्थावर मालमत्तेला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. जर आपण आपल्या मालाचा, आपल्या स्थावर मालमत्तेचा जर विमा उतरवलेला असेल तर आपल्याला विम्याचे संरक्षण मिळते. म्हणजेच विमा व्यवसायाकडून आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकते. तर या उद्देशाने विमा व्यवसाय हा अस्तित्वात आलेला आहे. सर्वसाधारणपणे विमा का उतरला जातो किंवा विमा उतरवणे का गरजेचं आहे तर त्याची काही महत्त्वाची कारणं आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. एक म्हणजे भविष्यकाळाची तरतूद म्हणून आपण विमा उतरवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे निवृत्तीनंतरचं किंवा म्हातारपणीचं आपलं आयुष्य सुखासमाधानाचं जावं यासाठी आपण विमा उतरवतो. साधारणपणे 15 वर्ष 20 वर्ष अशी विम्याची मुदत असते आणि त्यामुळे विम्याची मुदत पूर्ण झाली म्हणजे सर्वसाधारणपणे जर आपण समजा 20 वर्षासाठी विमा घेतलेला असेल
तर 20 वर्षानंतर हे आपल्याला पैसे एक हाती एक रकमी मिळू शकतात. जेवढ्या रकमेचा आपण विमा उतरलेला असेल त्याच्या जवळपास 1.5 पट ते 2 पट आपल्याला पैसे मिळू शकतात. तर हा त्याच्यामधला भाग आहे. त्यानंतर मुलांचे शिक्षण आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 20 वर्षानंतर जर आपल्याला मुलांच्या शिक्षणासाठी विमा मिळाला पाहिजे अशी जर अपेक्षा असेल तर मुलं 3 ते 4 वर्षाचे असतानाच आज पालक त्यांचा विमा उतरवतात. किशोर विमा पॉलिसी या नावानं विमा उतरवला जातो आणि साधारणपणे उच्च शिक्षणासाठी खर्च जास्त असतो. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्याच्या वयामध्ये जेव्हा ही मुलं जातील म्हणजे 18 वर्ष 19 वर्ष 20 वर्ष तर तेवढ्या वर्षामध्ये त्यांना विमा मिळावा किंवा आज 1-2 वर्षाच्या मुलांचा सुद्धा विमा उतरवला जातो. मग त्याच्या पाठीमागं त्यांचा उद्देश काय असतो तर पालकांचा त्यांच्या शिक्षणासाठी हा पैसा उपयोगी पडावा किंवा मुली असतील तर मुलींच्या लग्नासाठी हा पैसा उपयोगी पडावा म्हणून आज पालक मुलांचा विमा अगदी लहान वयातच उतरवण्याचा प्रयत्न करतात. तर मग मुलांचं शिक्षण आहे किंवा स्वतःचं किंवा कुटुंबातील व्यक्तींचं आरोग्य आहे त्याची तरतूद व्हावी म्हणून तसेच चोरी फसवणूक जाळपोळ भूकंप चक्रीवादळ महापूर वीज पडणे दरडी कोसळणे अपघात होणे अशा संकटामुळे मानवाचे जे नुकसान होते त्याची नुकसान भरपाई देण्याच्या हेतूने विमा कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. आणि म्हणून वर म्हटल्याप्रमाणे की आपल्या जीविताला किंवा आपल्या मालमत्तेला जर ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर काही धोका निर्माण झालेला असेल तर आपल्याला विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळू शकते. किंवा जर आपल्या भविष्यकाळाची तरतूद व्हावी असं वाटत असेल आपल्या मुलामुलींचं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं असं वाटत असेल किंवा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून असेल त्या अनुषंगानं थोडीफार बचत व्हावी या उद्देशाने व्यक्ती विमा उतरवण्याचा प्रयत्न करते. विम्याचा अर्थ आणि व्याख्या माणसाच्या आयुष्यात निर्माण होणारे धोके व अनिश्चितता कमी करण्यासाठी विमा ही एक अत्यावश्यक सेवा मानली जाते. म्हणजे आपल्याला जे काही धोके निर्माण होतात किंवा आपल्या पुढे ज्या काही अनिश्चितता निर्माण होतात आता अनिश्चितता याचा अर्थ काय की आपण वर चर्चा केल्याप्रमाणे चोरी होणे फसवणूक होणे जाळपोळ भूकंप चक्रीवादळ महापूर वीज पडणे दरडी कोसळणे अपघात होणे ही जी काही नैसर्गिक संकटं आपल्यापुढे निर्माण होतात ती अनिश्चित स्वरूपाची आहेत. म्हणजे त्याचा आपल्याला अंदाज बांधता येत नाही. ती म्हणजे ही संकटं येतीलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही आणि येणार नाहीत असंही आपण म्हणू शकत नाही. म्हणजे येऊ पण शकतात आणि नाही पण येऊ शकत. तर ही जी संकटं आहेत मग ती नैसर्गिक असतील तर ही संकटं अशा पद्धतीनं अचानकपणे निर्माण होऊ शकतात किंवा अचानकपणे येऊ शकतात. निश्चित अंदाज या संकटांबाबत बांधता येत नाहीत आणि म्हणून ही जी अनिश्चितता आहे किंवा हे जे निर्माण होणारे धोके आहेत ते कमी करण्याच्या उद्देशाने कार्य करणारी संस्था म्हणजे विमा व्यवसाय होय. अशा पद्धतीनं विम्याची सर्वसाधारणपणे व्याख्या सांगितली जाते. त्यानंतर भारतीय आयुर्विमा किंवा जीवन महामंडळ. आता आपण विमा कंपन्या कोणकोणत्या कार्य करीत आहेत किंवा सर्वसाधारणपणे विमा क्षेत्रामध्ये विमा व्यवसायामध्ये कशा पद्धतीनं कंपन्या कार्य करीत आहेत किंवा कोणकोणत्या कंपन्या या विमा व्यवसायामध्ये उतरलेल्या आहेत सहभागी झालेल्या आहेत तो भाग आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. त्याच्यामध्ये भारतीय आयुर्विमा किंवा त्यालाच जीवन महामंडळ असं म्हटलं जातं. आता भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा भारतीय जीवन महामंडळ ह्यापैकी कुठलं तरी एक शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. म्हणजे हे जे महामंडळ आहे ते या 2 नावानं ओळखले जाते. एक म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा भारतीय जीवन महामंडळ त्यालाच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं किंवा जनरली जो विम्यासाठी शब्द वापरला जातो तो LIC हा शब्द वापरतो. म्हणजे LIC ही जी कंपनी आहे ती कंपनी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन किंवा भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा भारतीय जीवन महामंडळ त्याला आपण शॉर्टकटमध्ये LIC या नावाने ही कंपनी ओळखली जाते. 1956 मध्ये भारतात विमा व्यवसाय करणाऱ्या जवळपास 245 खाजगी कंपन्या होत्या की ज्या विमा उतरवण्याचं कार्य करीत होत्या. तर ह्या 245 कंपन्या ज्या आहेत त्या 245 कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करून 1956 मध्ये भारतात भारतीय जीवन महामंडळाची स्थापना सरकारकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे LICची स्थापना ही 1956 मध्ये झालेली आहे.
हा ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे, त्यामुळं हा प्रश्न या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचा आहे. आता ह्या LIC ही कंपनी पूर्वीच्या 245 खाजगी कंपन्या म्हणजे आत्ताची LIC कंपनी आहे. तर या पद्धतीनं ह्या कंपन्यांचं एकत्रीकरण केलं आणि तिचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे LIC ही जी कंपनी आहे ती पूर्णतः भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. LIC ही विमा व्यवसायातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची कंपनी म्हणून ओळखली जाते, कारण लोकांपर्यंत घराघरापर्यंत विमा पोहोचवण्याचं काम किंवा विम्याची जी सेवा आहे ती पोहोचवण्याचं काम भारतामध्ये LIC कंपनीनं केलेलं आहे. विम्याची लोकप्रियता वाढवणे, विम्याबद्दल लोकांना माहिती पटवून देणे, विम्याच्या माध्यमातून लोकांच्या बचती वाढवणे, म्हणजे घराघरापर्यंत विमा व्यवसाय पोहोचवण्याचं काम कोणी केलेलं आहे तर LICनं केलेलं आहे. त्यासाठी LICने आपले एजंट नेमलेले असतात आणि या एजंटांमार्फत म्हणजे सगळ्या विमा कंपन्या काय करीत असतात तर आपले विमा एजंट नेमत असतात, म्हणजे प्रतिनिधी नेमत असतात आणि त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून या कंपन्या अगदी गावागावापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं लोकांच्या बचती संकलित करणे किंवा गोळा करणे म्हणजेच लोकांचा विमा उतरवणे हे कार्य अशा विमा कंपन्यांकडून केले जाते. त्यामुळे LIC ही जी कंपनी आहे ही कंपनी भारतातील विमा व्यवसायामधील सर्वात मोठी कंपनी आहे. LICच्या विमेदारांची जी संख्या आहे ती आज जवळपास 30 कोटीपेक्षा जास्त आहे. विमेदार म्हणजेच ज्या व्यक्तीनं विमा उतरवलेला आहे त्या व्यक्तीला विमेदार असं म्हटलं जातं. तर LICचा विमा घेणारे जवळजवळ 30 कोटीपेक्षा जास्त लोक आहेत. तर त्याला विमा उतरविला असं म्हटलं जातं. तर या पद्धतीनं विम्याचे एकूण 2 भाग आहेत, प्लेन पॉलिसी आणि मनी बॅक पॉलिसी असे या ठिकाणी 2 प्रकार असतात. प्लेन पॉलिसीचा जो कालावधी आहे किंवा जी मुदत आहे ती 20 वर्षाची असते. विमा आपण समजा 1 लाख रुपयाचा विमा उतरवला असेल तर मग 1 लाख रुपये आपल्याला लगेच भरावे लागत नाहीत. तर त्याचे आपल्याला जसे हप्ते पाहिजेत तसे आपल्याला ते हप्ते तयार करून दिले जातात. आपण महिन्याला हप्ता भरू शकतो, त्याला मासिक हप्ता म्हटलं जातं, किंवा 3 महिन्यातून आपण एकदा हप्ता भरू शकतो, त्याला तिमाही हप्ता म्हटलं जातं, किंवा 6 महिन्यातून आपण एक हप्ता भरू शकतो, त्याला सामाही हप्ता म्हटलं जातं, किंवा वर्षातून आपण एकदाच हप्ता भरू शकतो, त्याला वार्षिक हप्ता असं म्हटलं जातं. समजा आपण 1 लाख रुपयाची पॉलिसी उतरवलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला जर समजा महिन्याला 1000 रुपयाचा हप्ता बसणार असेल तर मग हे 1000 रुपये आपण महिन्याला भरू शकतो, किंवा 3 महिन्यातून आपण 3-3 हजार रुपये याप्रमाणे भरू शकतो, किंवा 6 महिन्यातून आपण एकदा 6000 आणि दुसऱ्या 6 महिन्यामध्ये 6000, म्हणजे वर्षातून 2 वेळा आपण 6-6 हजार रुपये भरू शकतो, किंवा वर्षातून एकदाच आपण 12,000 रुपये भरू शकतो. तर प्रत्येक प्लॅनचा हप्ता हा आणि किती वर्षासाठी आपण तो विमा उतरवलेला आहे त्याच्यानुसार हप्ता कमी जास्त राहू शकतो. तर या पद्धतीनं विमेदाराची सोय व्हावी, विम्याचा हप्ता भरणं त्याला सुलभ व्हावं, सोयीचं व्हावं म्हणून विमा कंपन्या अशा पद्धतीनं हप्त्याची विभागणी करून देतात. म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण मासिक हप्ता, तिमाही हप्ता, सामाही हप्ता किंवा वार्षिक हप्ता या पद्धतीनं आपण हप्ते भरू शकतो. 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला विमाची आपण जेवढी रक्कम आपली जमा झालेली आहे ती रक्कम आणि त्याच्यावरती बोनस अशी आपल्याला ही रक्कम साधारणपणे 1.5 ते 2 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. हा एक ह्याच्यामधला भाग आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये विमा पूर्ण व्हायच्या अगोदर जर त्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबियाला विमा कंपनीकडून आर्थिक नुकसान भरपाई दिली जाते. किंवा विमेदाराला जर काही अपंगत्व आलेलं असेल अपघात झाल्यामुळे तर त्या व्यक्तीला, किंवा आजार झालेला असेल तर विमा कंपनी त्यासाठी काय करत असते, थोडीफार नुकसान भरपाई त्या विमेदाराला देत असते. मात्र ही नुकसान भरपाई मिळवण्यासाठी विमा कंपनीची एक महत्त्वाची अट असते की विमेदाराने सलग 3 हप्ते भरले पाहिजेत. मग तो सामायिक असेल, वार्षिक असेल, मासिक असेल तर त्याचे सलग 3 हप्ते विमा कंपनीकडे पोचले पाहिजेत, तरच विमा कंपनी विमेदाराच्या नुकसान भरपाईची जबाबदारी घेऊ शकते किंवा घेत असते. आणि मनी बॅक पॉलिसी याचा अर्थ समजा 20 म्हणजे मनी बॅक पॉलिसीचा पण प्रकार काय आहे तर 5 वर्ष म्हणजे 20 वर्षाचे 4 भाग केले जातात, 5-5 वर्ष, आणि 5 वर्षातून तुम्हाला तुमच्या विम्याच्या रकमेपैकी 25% रक्कम तुम्हाला परत केली जाते. पुढच्या 5 वर्षामध्ये पुन्हा 25% रक्कम, म्हणजे 10 वर्ष पूर्ण झाली की आपल्याला 50% रक्कम विमा कंपनीकडून पोहोचलेली असते.
अशा पद्धतीनं 20 वर्षानंतर तुम्हाला एक हाती रक्कम न देता 4 टप्प्यामध्ये म्हणजे 25-25% ह्याप्रमाणे ही रक्कम तुम्हाला त्या वेळेला म्हणजे 5-5 वर्षानं परत केलेली असते. कारण 20चे 4 भाग म्हटलं तर 5-5 वर्ष आहेत. तर 5 वर्षानं तुम्हाला ही मनी बॅक पॉलिसी जर आपण घेतली तर आपल्याला 5-5 वर्षानं हे पैसे विमा कंपनीकडून मिळतात. म्हणजे आपल्याला जर 20 वर्ष वाट बघायची नसेल तर आपण मनी बॅक पॉलिसी घेऊ शकतो. तर कुठल्या प्रकारचा विमा घ्यायचा आणि कोणता प्लॅन आपण घ्यायचा हे सगळे विमा एजंट तुम्हाला ही सगळी माहिती समजावून सांगत असतात. कोणता प्लॅन, त्याचे काय फायदे आहेत आणि त्यानुसार विमेदार ठरवतो की आपल्याला कुठला प्लॅन घ्यायचा आहे आणि किती वर्षासाठी घ्यायचा आहे. तर ही जी विम्याची रक्कम आहे ती आपल्याला एक हाती भरायला लागत नाही. तर महिन्यातून किंवा 6 महिन्यातून, 3 महिन्यातून किंवा वर्षातून विमेदार जसं जमेल त्या पद्धतीने तो हप्ते ठरवून घेतो आणि ही रक्कम विमा कंपनीकडे तो जमा करत असतो. म्हणजे विमा कंपन्या या पद्धतीनं हप्त्याच्या माध्यमातून विमेदाराकडून ठेवी किंवा बचती गोळा करण्याचं कार्य करीत असतात. आज LIC प्रमाणेच अजूनही काही खाजगी कंपन्या देखील भारतामध्ये विमा व्यवसाय करीत असलेल्या दिसून येतात. उदाहरणार्थ बजाज अलायन्स कंपनी, टाटा AIG कंपनी आहे, त्यानंतर रिलायन्स इन्शुरन्स कंपनी, अशा अनेक कंपन्या आहेत किंवा SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी, त्याचबरोबर मॅक्स न्यूयॉर्क इन्शुरन्स कंपनी आहे, मेट लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे. अशा अनेक कंपन्या आज खाजगी क्षेत्रामध्ये विमा व्यवसाय करीत आहेत. तरी देखील सर्वात लोकप्रिय असणारी कंपनी विम्याबाबत कुठली आहे तर LIC म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन किंवा जीवन विमा महामंडळ ही कंपनी भारतामध्ये सर्वात लोकप्रिय असलेली दिसून येते. एकूण विमा व्यवसायामध्ये जवळजवळ 70% आर्थिक उलाढाली या LIC कडून होत असतात. म्हणजे एवढी लोकप्रियता LICनं मिळवलेली आहे. ज्याप्रमाणे LIC ही सरकारी मालकीची विमा कंपनी आहे, त्याचप्रमाणे सर्वसाधारण विमा महामंडळ ज्याला GIC असं म्हटलं जातं, ही देखील भारत सरकारच्या मालकीची एक विमा कंपनी आहे. म्हणजे आज भारत सरकारच्या मालकीच्या 2 विमा कंपन्या आहेत, LIC आणि GIC. तर 1971 मध्ये भारत सरकारने सर्वसाधारण विमा महामंडळाचे, ज्याला GIC असं म्हटलं जातं, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे, परंतु त्याला बोलताना GIC ह्याच नावाने ही कंपनी जास्त करून ओळखली जाते. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच सर्वसाधारण विमा महामंडळ. तर या महामंडळाचे देखील सरकारने राष्ट्रीयकरण करून ही कंपनी स्वतःच्या मालकीची करून घेतलेली आहे. ही जी GIC कंपनी आहे ही कंपनी घर, दुकाने, तयार माल असेल किंवा कच्चा माल असेल गोडाऊनमधला किंवा शेतामध्ये असणारा शेतमाल असेल, त्याचबरोबर जनावरे, 2 चाकी व 4 चाकी वाहने यांचा विमा उतरवून विम्याचे संरक्षण म्हणजेच नुकसान भरपाई देते. आता LIC ही फक्त माणसाच्या जीविताशी म्हणजे माणसाच्या जीवनाशी संबंधित असणारी विमा कंपनी आहे. त्याचं नावच आहे जीवन विमा महामंडळ. म्हणजे ही फक्त जीविताचं संरक्षण करण्यासाठी स्थापन झालेली आहे. आणि जी GIC कंपनी आहे ही मग मालमत्तेचं संरक्षण करते. म्हणजेच घर असेल, कंपनी असेल, दुकान असेल, माल असेल, जनावर आहेत, 2 चाकी वाहन आहेत किंवा 4 चाकी वाहन आहेत, तर त्याचा विमा उतरवला जातो. तर ह्या मालमत्तेचा विमा LIC कडे उतरवला जात नाही, तर मालमत्तेचा विमा हा कुठे उतरवला जातो? सर्वसाधारण विमा महामंडळाकडे म्हणजेच GIC कडे हा विमा उतरवला जातो. आणि जर मग काही नुकसान झालं, उदाहरणार्थ 2 चाकी वाहनं किंवा 4 चाकी वाहनाचं जर काही अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये ह्या गाड्यांचं जर नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई विमा महामंडळाकडून केली जाते. मात्र वर्षाच्या वर्षाला याचा विमा उतरवावा लागतो. किंवा घर असेल किंवा दुकान आहे, दुकानाला सुद्धा शॉर्ट सर्किटने वगैरे आग लागण्याची शक्यता असते किंवा घराची पडझड होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी आपल्याला किंवा जनावर आहेत, जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यता असते किंवा दुकानामध्ये असणारा माल असेल, घरामध्ये असणारा माल असेल तर किंवा गोडाऊनमध्ये असणारा शेतमाल असेल तर त्याचं नुकसान होण्याची शक्यता असते. किंवा समजा आपल्याला निर्यात करायची आहे आणि मग भारतातून जर तो माल जहाजातून जर परदेशामध्ये परकीय बाजारपेठेमध्ये न्यायचा असेल
तर जहाजाला आग लागण्याची शक्यता असते, जहाज बुडण्याची शक्यता असते, चक्रीवादळात जहाज अडकण्याची शक्यता असते. अशा वेळेला जहाजातून जो माल परदेशामध्ये नेला जातो त्या मालाचा देखील विमा उतरवला जातो. तर या पद्धतीने हा जो विमा आहे तो दरवर्षी उतरावा लागतो, म्हणजे वर्षाच्या वर्षाला हा विमा उतरला जातो. जर विमा उतरवलेला असेल तरच नुकसान भरपाई मिळते, अन्यथा नुकसान भरपाई मिळू शकत नाही. आणि म्हणून आपण सुरुवातीला विम्याचा अर्थ पाहिलेला आहे की मनुष्याच्या जीवितास किंवा मालमत्तेस, जीविताची हमी कोण घेतं तर LIC कंपनी घेते, आणि मालमत्तेची हमी कोण घेत असतं तर GIC कंपनी घेत असते. तर हा फरक या ठिकाणी तुम्ही लक्षामध्ये घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे विमा व्यवसायाचे महत्त्व. विमा व्यवसाय कोणकोणत्या कारणासाठी महत्त्वाचा आहे त्याचे काही मुद्दे सांगितले जातात. एक म्हणजे धोक्यांवर उपाय. आत्ता आपण सगळी जी चर्चा केली त्याप्रमाणे आपल्याला जे वेगवेगळे धोके निर्माण होतात, मग आपल्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो किंवा आपल्या मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. तर त्या धोक्यांवरती उपाय म्हणून विमा कंपन्या कार्य करतात, आणि त्या म्हणजे या धोक्यांचा जर म्हणजे आपल्याला जे ज्या धोके वाटतात, आपल्या जीविताचा धोका असेल किंवा आपल्या मालमत्तेचा धोका असेल, आणि त्या धोक्याचे प्रमाण कमी करण्यासाठी जर आपण विमा उतरवलेला असेल तर आपल्याला संपूर्ण नुकसान भरपाई ही विमा महामंडळाकडून दिली जाते. त्यामुळे अशा निर्माण होणाऱ्या धोक्यांवरती उपाय म्हणून विमा व्यवसाय महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर बचतीची सवय. विमा कंपन्या लोकांना बचतीची सवय लावतात. छोट्या छोट्या बचती लोकांकडून गोळा केल्या जातात. आता विमा व्यक्ती तिच्या ऐपतीप्रमाणे उतरू शकते आणि कमीत कमी हप्ते आपल्याला म्हणजे जर द्यायचे असतील तर आपण जास्त कालावधीचा विमा उतरू शकतो, म्हणजे 20 वर्षाचा वगैरे. आणि त्या पद्धतीनं विमा कंपन्या एका अर्थाने लोकांना बचतीची सवय लावण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जर विमा उतरवला तर आपल्याला अनेक फायदे होतात. एक म्हणजे आपल्या जीविताचं संरक्षण होऊ शकतं, आपल्या मालमत्तेचं संरक्षण होऊ शकतं. त्यानंतर आपल्याकडून बचत होऊ शकते, कारण 1 लाख रुपयाचा विमा उतरवला तर 20 वर्षानंतर आपल्याला 1.5 ते 2 लाख रुपये मिळणार आहेत. आणि असं जर आपण ठरवून बाजूला ठेवायचे पैसे म्हटलं तर होत नाही, पण अशा पद्धतीनं छोट्या छोट्या रकमेतून आपली मोठी बचत निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा एक फायदा आहे. आणि पुढचा महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे नोकरदार वर्गाला LICचा खूप फायदा होतो, कारण इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी. कारण इन्कम टॅक्समधून ज्या ज्या गोष्टींना सवलत दिली जाते, ज्या गोष्टींची सूट दिली जाते, त्यामध्ये LICमध्ये केलेली गुंतवणूक किंवा विम्यामध्ये केलेली जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीवरती इन्कम टॅक्स आकारला जात नाही. म्हणजे तेवढ्या रकमेवरती आपल्याला जो टॅक्स भरावा लागला असता तो टॅक्स आपला वाचू शकतो, किंवा तो टॅक्स आपल्याला भरावा लागत नाही. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला इन्कम टॅक्समधून सवलत मिळू शकते जर नोकरदार व्यक्ती असेल तर. तर अशा अनेक कारणांसाठी विमा व्यवसाय हा महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर गटविमा. आता गटविमा ही एक नवीन योजना किंवा एक नवीन संकल्पना विमा महामंडळानं सुरू केलेली आहे. कारण जर आपण पाहिलं तर छोटे जे अल्प उत्पन्न असणारे जे लोक आहेत किंवा कमी उत्पन्न असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत किंवा स्वयंरोजगार करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, तर यांच्याकडून मोठ्या रकमेचा विमा उतरवणं शक्य असत नाही. म्हणजे सर्वसाधारणपणे रोजगार करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा विमा उतरायची इच्छा असते, परंतु विम्याचा हप्ता भरण्याची त्यांची आर्थिक ताकद नसते, आर्थिक कुवत नसते, आणि त्यामुळे इच्छा असून देखील असे लोक विमा उतरवू शकत नाहीत. आणि त्यामुळे अशा लोकांची सोय व्हावी, म्हणजे कमी उत्पन्न असणारे किंवा गरीब वर्गातील जे लोक आहेत त्यांना सुद्धा विमा उतरवता यावा, यासाठी विमा महामंडळाने गटविमा ही एक नवीन संकल्पना किंवा एक नवीन योजना सुरू केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं तर सर्वसाधारणपणे छोटे छोटे हे जे कमी उत्पन्न असणारे हे जे लोक आहेत, एक गटाने ते एकत्रित केले जातात. म्हणजे 10, 15, 20 अशा पद्धतीने हे लोक एकत्रित केले जातात आणि त्यांचा विमा उतरवला जातो.
आणि त्यामुळे गटानं विमा उतरवल्यानंतर फायदा काय होतो तर समजा 20 लोकांचा एक गट तयार केलेला आहे आणि त्या 20 लोकांचा गट विमा उतरवलेला आहे. आता ह्या 20 लोकांचा विमा उतरवल्यानंतर प्रत्येकाला जर समजा महिन्याला एक 500 रुपयाचा किंवा एक 400 रुपयाचा हप्ता समजा विमा कंपनीकडून ठरवून दिलेला असेल आणि एखाद्या व्यक्तीची 500 रुपये भरण्यासाठी जर अडचण निर्माण झालेली असेल, त्या अडचणीमुळे ती व्यक्ती त्या महिन्यामध्ये जर विमा भरू शकली नाही तर मग काय केलं जातं तर गटावर कडून हा 500 रुपये जे आहेत ते राहिलेल्या 19 लोकांकडून ते भरून घेतले जातात आणि त्या व्यक्तीला जसे मिळतील ते पैसे गटातील लोकांना ती व्यक्ती देऊ शकते. म्हणजे या पद्धतीनं केवळ आर्थिक अडचणीमुळे आपला विमा हप्ता थांबू नये या उद्देशाने गट विम्याची संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. तर त्या गट विम्याच्या योजनेमुळे अगदी म्हणजे गरीब लोकांना किंवा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना सुद्धा विम्याची सोय किंवा विम्याची सेवा मिळू शकते. तर हा देखील एक फायदा मानला जातो. त्यानंतर सामाजिक कल्याण विमा महामंडळाच्या माध्यमातून लोकांचे सामाजिक कल्याण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर लोकांकडून हा जो पैसा किंवा ही जी विम्याची रक्कम गोळा केली जाते तर त्या रकमेतून जीवन निश्चय किंवा समृद्धी प्लस किंवा मेडिक्लेम यासारख्या योजना आखल्या जातात. म्हणजे त्यातून आरोग्याचा तुम्हाला इन्शुरन्स दिला जातो. आरोग्याचं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स किंवा तुम्हाला आरोग्याचं कव्हर दिलं जातं. म्हणजे जर आजारपण वगैरे झालं तर दवाखान्यामध्ये येणारा जो खर्च आहे तो सगळा खर्च विमा महामंडळाकडून केला जातो. म्हणजे लोकांचं जास्तीत जास्त कल्याण व्हावं हा त्या पाठीमागं उद्देश असतो आणि त्यासाठी विमा महामंडळानं हेल्थ केअर इन्शुरन्स नावाचं कव्हरिंग इन्शुरन्स म्हणजे त्याचं हेल्थसाठी किंवा आरोग्यासाठी कव्हर देणारा इन्शुरन्स अशा पद्धतीची योजना सुरू केलेली आहे. जर अशा प्रकारचा विमा आपण घेतलेला असेल तर त्यासाठी आपल्याला हे जे हेल्थ प्लस इन्शुरन्स जो आहे त्याकडून आपल्याला आजारपणाचं देखील कव्हर मिळू शकतं. म्हणजेच आजारपणासाठी आपल्याला विमा महामंडळाकडून मदत मिळू शकते. जी मेजर ऑपरेशन आहेत उदाहरणार्थ मेंदूचं ऑपरेशन असेल किंवा हार्टचं हृदय विकाराचं ऑपरेशन असेल तर त्यासाठी येणारा खर्च हा लाखोच्या घरामध्ये असतो आणि तो न परवडणारा असतो. म्हणजे 3 लाख 4 लाख 5 लाख काही वेळेला 10 लाखापर्यंत हा खर्च जाऊ शकतो. तर जर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जर आपण घेतलेली असेल तर आपल्याला विमा महामंडळाकडून ह्यातली जवळजवळ 70 ते 75% रक्कम किंवा काही प्लॅनमध्ये 100% सुद्धा खर्च हा या विमा महामंडळाकडून केला जातो. म्हणजे लोकांचं जास्तीत जास्त कल्याण व्हावं या उद्देशाने विमा व्यवसाय कार्य करीत असतो. त्यानंतर घर बांधणीसाठी मदत जर आपल्याला घर बांधायचं असेल आणि त्यासाठी जर आपल्याला हाऊस लोन घ्यायचं असेल तर मग बऱ्याच वेळेला काय होतं की बँकेकडून आपल्याला हवी असणारी मोठी रक्कम मिळू शकत नाही. म्हणजे आपल्याला 20-25 लाख रुपयाचं कर्ज काढायचं असेल घर बांधण्यासाठी आणि तेवढी रक्कम जर आपल्याला बँकेकडून मिळत नसेल तर मग आपल्याला दुसरा पर्याय मिळू शकतो. जर आपण विमा उतरवलेला असेल तर विमा पॉलिसीची तारणावरती आपल्याला विमा महामंडळाकडून घर बांधण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज पुरवठा केला जातो. म्हणजे विमा उतरवण्याचा हा देखील एक फायदा आहे की आपल्याला घर बांधण्यासाठी कमी व्याजदरानं कर्ज विमा महामंडळाकडून कर्ज मिळू शकतं आणि त्यासाठी आपल्याला फक्त काय तारण द्यावं लागतं तर आपली जी विमा पॉलिसी आहे ती विमा पॉलिसी आपण जर तारण दिली तर विमा पॉलिसीच्या तारणावरती म्हणजे विमा महामंडळ आपल्याला काही ठराविक रक्कम घरासाठी कर्ज देऊ शकते. या दृष्टिकोनातून देखील विमा व्यवसायाचे महत्त्व आहे. त्यानंतर उद्योग व्यवसायाला महत्त्व औद्योगिक क्षेत्राला आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने विमा कंपन्या कार्य करतात. विमेदाराचा विमा उतरल्यानंतर विमेदाराकडून जी विमा हप्त्याची रक्कम विमा महामंडळाकडे गोळा होत असते तो पैसा विमा कंपन्या काय करतात
तर ह्या विमा महामंडळाकडे प्रचंड पैसा गोळा होत असतो लोकांचा. तर हा गोळा झालेला पैसा विमा महामंडळ कशामध्ये गुंतवते, तर उद्योग व्यवसायांच्या किंवा कंपन्यांच्या शेअर्समध्ये हा पैसा गुंतवला जातो. तर कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून एका अर्थाने कंपन्यांना देखील भांडवलाचा पुरवठा करण्याचं कार्य हे विमा महामंडळाकडून केलं जातं. त्यामुळे उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून विमा महामंडळ उपयुक्त आहे. आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे पायाभूत क्षेत्राला मदत. तर पायाभूत क्षेत्र म्हणजेच देशामध्ये जे पायाभूत क्षेत्र आहे, उदाहरणार्थ रस्ते, वाहतूक, दळणवळण, वीज, पाणी, गृहनिर्माण संस्था, त्यानंतर साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, आरोग्य केंद्र. तर ही जी क्षेत्र आहेत किंवा हे जे उद्योग व्यवसाय आहेत ते पायाभूत व्यवसाय मानले जातात. म्हणजे देशात वाहतूक, दळणवळणाचा विकास झाल्याशिवाय, चांगल्या रस्त्यांचं जाळं निर्माण झाल्याशिवाय व्यापारी उलाढाली वाढू शकत नाहीत. तर किंवा वीज पाहिजे, पाणी पाहिजे. तर या सर्व दृष्टिकोनातून जर विचार केला तर विमा महामंडळ सरकारला अशा अनेक कारणांसाठी कर्ज पुरवठा करू शकते. कारण सरकारकडून ही जी विकासात्मक कार्य हाती घेतले जातात, कारण ही जी कार्य आहे ती एका अर्थाने आर्थिक विकासाचा पाया आहे. या पायाभूत सोयी देशात निर्माण झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने देशाचा विकास होऊ शकत नाही. तर या पद्धतीने जर आपण पाहिलं, मग रस्ते मार्ग असेल, रेल्वे मार्ग असेल, जहाज मार्ग आहे, हवाई मार्ग आहे, यांचा विकास झाला तर आर्थिक उलाढाली वाढतात. कारण मालाची वाहतूक, मालाची ने-आण सहजपणे आणि कमी वेळेमध्ये सुलभपणे करणं सोयीचं होतं. व्यापारी उलाढाली वाढत जातात. त्यामुळे या पायाभूत क्षेत्रांचा विकास होणं देशामध्ये गरजेचं असतं. आणि या पायाभूत क्षेत्रांचा विकास करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असते. त्यामुळे सरकारला वेळोवेळी या कामासाठी जेव्हा जेव्हा भांडवलाची गरज असते तेव्हा तेव्हा विमा महामंडळाकडून सरकारला कर्ज दिलं जातं, भांडवल पुरवलं जातं. आणि त्यामुळे देशात पायाभूत सोयीसुविधा निर्माण होण्यासाठी देखील विमा महामंडळाने भरीव अशी कामगिरी केलेली आहे. अशा पद्धतीनं आपला हा जो बी हा दुसरा पॉईंट होता, बी हा घटक होता, तो आपला पूर्णपणे संपलेला आहे. आणि आपण आता पुढच्या लेक्चरला सी हा तिसरा घटक पाहणार आहोत. आपले 2च घटक राहिलेले आहेत. 9 ऑगस्टपासून तुमच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि 13 ऑगस्टला इकॉनॉमिक्सचा पेपर आहे. येत्या 3 ते 4 लेक्चरमध्ये आपण आपला जो सिलेबस आहे तो पूर्णपणे आपण संपवणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह सगळ्यांनी लिहून घ्यायचे आहेत. कारण त्यातलेच ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहेत. तर अशा पद्धतीनं आज आपला प्रकरण 3 मधला दुसरा बी हा घटक संपलेला आहे. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.